निर्माण झाल्यानंतर आज भविष्यामध्ये एक एक विकास प्रत्येक माणूस हा आपण निवडून देतो, तो विकासाकरता त्या ठिकाणी देत असतो। आणि हे होत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विकास हा काही एका दिवसामध्ये पूर्ण होणारी ही प्रक्रिया नाही, परंतु ही प्रक्रिया पूर्ण होत असताना ज्या पद्धतीने आज आपण 4-2 वर्षामध्ये विकासाची गती पकडलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी आहे। यामध्ये अनेकविध अडचणी असतील, अनेकांची मन त्या ठिकाणी वंचित दुखावण्याचा सुद्धा वेळ त्या ठिकाणी येते, परंतु ही दुखवत असताना किंवा हे होत असताना केवळ गावचा विकास हा ध्यास आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपण प्रत्येकाने ठेवावं। युगो किंवा एखाद्याचा युगो होतो म्हणून गावच्या विकासामध्ये कुठेही त्यामध्ये हे येऊ नये, अडचण येऊ नये अशा पद्धतीची माझी तरी अपेक्षा आहे। त्या समृद्ध ग्राम अभियानमध्ये आपल्याला नक्कीच सहभाग आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे। याकरता एक अडचण आहे, तुमची लाईट बिल असतील 5 लाखापर्यंत नाही, किती थकलेले असतील तरी त्या दृष्टिकोनातून आपण काम करायला सुरुवात केल्यानंतर आपण 6 महिन्यामध्ये हे सगळ्या गोष्टी पूर्ण करू याची मला खात्री आहे। मला माहिती आहे की ज्या काळामध्ये मी काम केले त्या काळामध्ये सुद्धा एवढी डॉक्टर चांगली परिस्थिती सगळी नव्हती, सगळे एकोप्याने जावे किंवा याच्याकरता खूप विशेष असे परिश्रम त्या निमित्ताने घ्यावे लागतात। आणि सगळे जर आपण ग्रामस्थ एकत्र आलो तरच या सगळ्या योजना यशस्वी होतात। त्याच्यामुळे कोणाच्या मनात काय किंतु असतील ते किंतु सगळे बाजूला सारा। आणि हे अभियान हे काही कोणाच्या काळातलं किंवा असं काही विषय नाही, पुरस्कार प्राप्त आज आपलं गाव नाही ते लावत, परंतु आज कळस निर्माण ग्राम असेल किंवा ही गावं यांच्या लेटर हेडवर सततच त्या ठिकाणी निर्माण ग्राम पुरस्कार प्रत्येक ठिकाणी भाषणामध्ये सुद्धा ते त्या गोष्टीचा उल्लेख करतात। परंतु आपल्याला मिळालं हेच काही थोडं नाही, त्याचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी व्हावा असं नाही, व्हावा तो गौरवानिमित्त गावाचा गौरव म्हणून त्या ठिकाणी तो झाला पाहिजे। आणि अशा पद्धतीची सुरुवात आपणच त्या ठिकाणी नाही केली तर कोण करणार? त्यामुळं आपण हे योजना राबवतोय, हे काही कुणी एका व्यक्तीचं किंवा याचं श्रेय नसतं, हे गावाला आपल्याला समजा एखादं पुढं काम मागायचंय आणि त्या कामाकरता जर तुमची त्यामध्ये पात्र तुम्ही आहात का, त्याच्याकरता तुम्ही काय पुरस्कार प्राप्त केले हे जर यादी काढायचं ठरलं तर आपण सुद्धा त्या यादीमध्ये कुठेतरी असलं पाहिजे। आणि त्या निमित्ताने आपण खूप चांगल्या पद्धतीचे योगदान पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा सगळ्यांनी दिले। काही इथं वैयक्तिक कोणाला हे करण्याचा किंवा उद्या सुद्धा वैयक्तिक ते कोणाच्या काळात झाला हा कुठला हेतू असणार नाही। त्याच्यामुळे ग्रामस्थांनी सगळ्याच दृष्टीनं त्याच्यामध्ये तन मन धन या विविध योजना त्याच्यामध्ये आहेत। समजा सायकली घेऊन द्यायच्या, सायकली घेऊन दिल्या पाहिजे, आपण प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग त्या ठिकाणी नोंदवला पाहिजे। गोरगरीब लोक घरकुलांचं रिमाइंडिंग किंवा घरकुलं जे आपण नाही ती घरकुलं त्यामध्ये आपण ग्रामपंचायतचं पर्सेंटेज कामाच्या बाबतीतलं ते त्या ठिकाणी दिसलं पाहिजे।